शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। विधानसभेच्या 160 जागा जिंकून देऊ अशी ऑफर दोघांनी दिली होती। शरद पवार यांचा खळबळजनक गौप्यस्फोट। राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतदार यादीतील घोळाची सखोल चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन द्या। शेतकऱ्यांच्या खात्यांवर उद्या जमा होणार 921 कोटी। पंतप्रधान पीक विमा योजना, खरीप रब्बीतील रखडलेले दावे निकाली। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाईल। त्यात खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी असे मिळून 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। एकत्र न आल्यास शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल? बच्चू कडू यांचा सवाल। धर्म आणि जातीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे विभाजन, शरद जोशींच्या पदरात काय माप टाकले? मंदिर आणि धर्माच्या नावाखाली शेतकरी वर्ग मारला जातोय। दिव्यांगांसाठी मी एक हाक दिली तर हजारो दिव्यांग बांधव जमा होतात, आक्रोश करतात, पण शेतकऱ्यांसाठी हाक दिली तर शेतकरी कारणे सांगतायत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद जोशी लढले, त्यांच्या पदरात शेतकऱ्यांनी काय माप टाकलं? शेतकरी स्वतःच्या प्रश्नावर एकत्र येऊन लढले नाही तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, असा जाहीर सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले। लाडकी बहीण योजना 5 वर्षे सुरूच राहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। निधीत योग्य वेळी वाढ करू, 10 जिल्ह्यांमध्ये बचत गट मॉल्स। कृषी मंत्र्यांनी पुकारला टोमॅटोचा लिलाव, 1400 रुपयांचा भाव। नारायणगाव उपबाजार केंद्राला दत्तात्रय भरणेंनी भेट दिली। पीएम उज्ज्वला योजनेचे सिलेंडर 12 वरून 9 केले, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने पीएम उज्ज्वला योजनेतील एलपीजी गॅस सिलेंडरची संख्या 12 वरून 9 वर आणून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची अनोखी भेट दिली। तेल कंपन्यांचा 3000 कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने लाडक्या बहिणींवर आता मोठा भार टाकला आहे। पुसद दारव्हा तालुक्याला पावसाचा फटका, अनेक घरात पाणी शिरले। 1037 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, शेतकरी हवालदिल। जिल्ह्यात 14.8 मिलीमीटर पावसाची नोंद। बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसाने पांढरदेव येथे हाहाकार, गावकऱ्यांच्या घरात 7 फूट पाणी साचले, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। आठवडाभरानंतर पावसाचे आगमन। बुलढाणा जिल्ह्यात बसवले 48,000 टीओडी वीज मीटर, पोस्टपेड मीटर अचूक असल्याचा दावा। कोट्यातील धान्य गरजूंनाच मिळणार, 3,33,000 शिधापत्रिकांवरील धान्य बंद, प्रतीक्षा यादीला प्राधान्य। या शिधापत्रिका धारकांचे धान्य बंद केले असले तरी त्यांची शिधापत्रिका रद्द होणार नाही। त्यांनी धान्याची मागणी केल्यास शिधापत्रिका पुनर्जीवित करून पुढील महिन्यात धान्य देण्यात येईल। जालना जिल्ह्यात फळगळ वाढल्याने बागा उद्ध्वस्त, जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली, कृषी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष। उजनी धरण 100% भरले, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली। आधार कार्ड लिंकच्या नावाखाली 6 एकर जमीन लाटली, पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील 2 शेतकऱ्यांची फसवणूक। महा ई सेवा केंद्र चालकांची मनमानी, सेवेच्या नावाखाली लूट, शुल्कावरून नागरिक आणि केंद्र चालकांमध्ये वाद। परभणी जिल्ह्यात 7 मंडळात मुसळधार पावसाने हाहाकार, 56 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद। पुरंदर विमानतळ भूसंपादनामध्ये महसूल अधिकारीच लाभधारक, प्रशासकीय इमारतीला दलालांचा विळखा, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक कानाडोळा। जमिनीच्या बदल्यात कोट्यवधी प्रति एकर मिळणार असल्याने अधिकाऱ्यांच्या मदतीने दलालांनी केले व्यवहार। करडईचे खाद्यतेल गगनाला भिडले, 1.5 महिन्यात 34% वाढ। करडई 390 तर सरकीच्या तेलाला 140 रुपये प्रति किलोचा दर, लाडक्या बहिणींना फोडणीचा ठसका। लातूर जिल्ह्यात फुलोरातील सोयाबीनला चक्री भुंग्यांनी घेरले, कीड अळी रोखण्यासाठी धडपड। वातावरणातील बदलाचा परिणाम, जिल्ह्यात सोयाबीनचा 4,85,181 हेक्टरवर पेरा। चिखली तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, खरीप पिके पाण्याखाली। साखरखेर्डा व चिखली परिसरातील 22 गावांना फटका, नदी नाल्याला पूर, शेतजमिनी खरडल्या। पाचोरा परिसरात 2 दिवसात पाऊस न पडल्यास शेतातील पिके कापावी लागणार। पाचोरा तालुक्यातील खरीप पिकांची पावसाच्या ओढीने दयनीय अवस्था, खरीप हंगाम धोक्यात।
वाशिम जिल्ह्यात पिकात पाणी अन शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू. सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू. जिल्ह्यात 12 महसूल मंडळात अतिवृष्टी. 10,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. कृषी समृद्धी योजनेला निधीचा ठणठणाट. केवळ शासन आदेश काढून योजनेची सुरुवात. पुनर्रचित पीक विमा योजनेमुळे वाचणाऱ्या 5,000 कोटींचा वापर शेती क्षेत्रासाठी करण्याची राज्य सरकारची घोषणा हवेतच विरणारी ठरली. कृषी समृद्धी योजनेतून भांडवली गुंतवणुकीसाठी पुढील 5 वर्षात 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल असे सांगितले जात होते. मात्र आता आधीच्या योजनांचे पैसे खर्च झाल्यानंतर या योजनेसाठी नव्याने मागणी केली जाणार आहे. विमा परताव्यासाठी केंद्राचा सोमवारी देशव्यापी कार्यक्रम. राजस्थानमधील झुंझुनू येथे शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते वितरण होणार. 2024-25 खरीप व रब्बी हंगामातील तसेच मागील हंगामातील दाव्यांचा निपटारा डीबीटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी सोमवारी राजस्थानमधील झुंझुनू येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यात थकीत रकमेसाठी 90% कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन. 900 पाणी योजनांच्या कामांवर परिणाम. 10 कामांना 6 महिन्यांपासून मक्तेदार मिळेना. आता बँक खात्यात 50,000 रुपये न ठेवल्यास थेट दंड. ICICI बँकेने दिलाय खातेदारांना झटका. 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन बचत खात्यांसाठी बँकेने किमान शिल्लक रक्कम ठेवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता मेट्रो आणि शहरी भागातील ग्राहकांना खात्यात 50,000 रुपये ठेवणे बंधनकारक असेल. आनंदाची बातमी. पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे 24 तासात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. नुकसान भरपाई देखील मिळणार. नुकसान भरपाईचे निकष कठोर केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली. या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता. गतवर्षीच्या पीक विम्याचे 8 कोटी मिळणार. घनसावंगी तालुक्यातील 2024 ची 75% रक्कम मंजूर. शेतकऱ्यांनी 5 ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना, तालुका कृषी अधिकारी घनसावंगी आणि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्याकडून 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 या दरम्यान रक्कम वितरित होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.